श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं मंडळी स्वागत आहे। मी आज गणपती बाप्पासाठी मोदक करतोय। हे बघा कढई तापली। आता मी 1 चमचा गाईचं तूप टाकते। हे बघा एक छोटा नारळ किसून घेतलेला, त्याच्यात मी खोबरे टाकते त्यात, आणि एवढे पाव याच्या एवढीच, ह्याच वाटी एवढी पाव वाटीने गुळ घेतलंय। एकदमच घालणार, एकदम घालून ढवळायचा, एकदम गोल्डन कलर होईपर्यंत, सोनेरी कलर येतो तेव्हा बंद करायचं। हे बघा आता सर्व खोबरं वगैरे सगळं वितळला आणि चांगला एकदम सोनेरी कलर येला। आता मी याच्यात वेलची सुंठ पावडर टाकतले। हे बघा वेलची पूड टाकलं, त्याच्यात सुंठ जायफळ सगळं असा। चला झालं, आता गॅस बंद करतोय। मी मोदक करताना दाखवते। हे बघा हे 1 ग्लास, आणि अजून मी थोडा घालतोय, लागलं तर मग घालूक मिळता म्हणून काढून ठेवायचा। पाणी तापंदे। हे बघा आता पाण्याला उकळी आली चांगली एकदम। आता मी त्याच्यातलं थोडं पाणी काढून घेतोय, त्याच्यात मी 1 चमचा तूप टाकतोय, छोटं आलूचा, आणि जरासं मी मीठ टाकतोय। आणि हे बघा आता मी बारीक गॅस करते, आणि ही वाटीवर घेतलंय बघा, आणि हे बघा आता मी लगेच ढवळतलं, इथेच बारीक गॅस करून ठेवलेला। चांगला भागून घ्यायचा, आणि गरम गरमच मळायचं पीठ, म्हणजे चांगले नेवरो मोदक काय असेल ते। आता ह्या मी गरम गरमच मळून घेतलंय, त्या तुमका दाखवते। चांगला एकदम मऊ झालेला, आणि झाकण ठेवते, त्याच्यावर बंद करते गॅस, गरम गरम मळूचा। हे बघा आता मी पीठ मळून घेतोय भागवलेलं। चला आता मोदक वळूया।
बघा मी पण गणपतीला पण मी मोदक बनवला. झाले ओळून मोदक. आता मी उकडत ठेवतोय. काय उकाडले काय मग तुमका दाखवतोय. चला हे बघा आता पाणी उकळलं. मी आता झाकण काढते आणि आता उकडत ठेवते. बघा चला हे बघा हे चाळणीतच ठेवलेले करून. आता मी चाळण्या उतळी पॅन मध्ये मी पाणी ठेवलंय का गॅस पण नाही लागत नाही आणि लवकर उकडतात म्हणून. हे बघा 10-15 मिनिटं लागतील. 10 मिनिटात तर होतातच. हे बघा आता उकडले का बघूया. चला झाकण काढूया. हे बघा एकदमच एकदम म्हणजे एकदम बोट रुपेल असे झालेले आहेत. मोदक तयार झाले. हे बघा कसे दिसतात ते सांगा.